पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये उष्णता झाल्यावर किंवा उष्णता होऊ नये याकरिता कांद्याचे भरपूर सारे उपयोग केले जायचे. तसेच सेवनामध्ये देखील याचा वापर जास्त प्रमाणात केला जायचा. अगदी त्याच पद्धतीने मी देखील आज कांद्याचे गरमागरम खुसखुशीत थालीपीठ बनवते, जे बनवायला अतिशय सोपे आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या भाजणीचा वापर न करता देखील एकदम छान असे खुसखुशीत आणि खमंग तयार होतात. मग आता रात्रीचं जेवण असू द्या किंवा सकाळचा पोटभरीचा दमदमीत नाश्ता असू द्या, आता जास्त वेळ गॅसजवळ उभं न राहता हा दमदमीत नाश्ता नक्की ट्राय करून बघा. यासोबत मी बनवली आहे कैरीची चटकदार चटपटीत अगदी झटपट तयार होणारी फोडणीची चटणी, जी अजिबात जास्त शिजवावी लागत नाही किंवा किसावी लागत नाही. चला तर मग लगेचच या खमंग खुसखुशीत थालीपीठांच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर हे थालीपीठ मी 4 व्यक्तींकरिता बनवते आहे. त्याकरिता 2 मध्यम साईजचे कांदे घेतलेत. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कांदा नव्याने मार्केटमध्ये आलेला असतो, त्यामुळे जरा स्वस्तही असतो. आता कांद्याची साल काढून टाकली, बुडूक देठ संपूर्ण कट करून घेतलं. 2 भाग कट करायचे आणि हा कांदा किसणीने किसून घ्यायचा. चाकूने पण कापू शकता, पण किसणीने जर किसून घेतला तर तुमचा वेळ नक्कीच वाचेल आणि एकसारखा खूप छान असा पातळ पातळ कांदा चिरता येईल किंवा किसला जाईल. बघा, या पद्धतीने आपण जेव्हा कांदा भजी करतो ना, त्यावेळेला देखील तुम्ही ही पद्धत वापरू शकता. यापूर्वी मी तुमच्यासोबत कांद्याच्या 2 प्रकारच्या भाज्या देखील शेअर केल्या आहेत. एक म्हणजे डाळ कांदा आणि दुसरं म्हणजे कांदवणी. नक्की ट्राय करून बघा. कांदा संपूर्ण किसून झाला, लगेचच कणिक भिजवायला घेऊ. त्याकरिता वापरणारे मी 2 कप ज्वारीचं पीठ, कारण ज्वारी ही थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये हिचं सेवन आवर्जून केलं जातं. पण हिला ना हवा तसा चिकटपणा नसतो आणि आपल्याला थालीपीठ बनवायचंय, ते तव्यावर जाऊपर्यंत व्यवस्थित शाबूत जावं, गोल गरगरीत असावं, याकरता पिठाला थोडासा चिकटपणा असावा. म्हणूनच मी घालते अर्धा कप गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठ किंवा मग भिजवलेले पोहे घालू शकता. अर्धा कप बेसन पीठ घातलं, यामुळे खमंगपणा येईल. आता एक छोटंसं वाटण तयार करू. त्याकरिता आवडीनुसार हिरव्या किंवा लाल मिरच्या, 15 ते 20 लसूण पाकळ्या, एखादा इंच आलं, थोडीशी बडीशोप आणि धने देखील घालायचे, यामुळे टेस्ट जास्त छान येईल. कोथिंबीर देखील घातली होती, जी मी मिक्सरच्या भांड्यातच टाकली. जराही पाणी न घालता हे छान असं दळून घेतलं. आता घेऊयात एक काकडी. काकडी देखील थंड असते, हिच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे याचं देखील सेवन उन्हाळ्यामध्ये आवर्जून करावं. काकडी मी सालीसह किसून घातली, कारण ती अजिबात कडू नव्हती आणि कोवळी पण होती. तुम्हाला हवं असल्यास साल काढून टाकू शकता. आता यामध्ये निम्म्या प्रमाणात कांदा घालूयात, कारण काही कांदा मी वरून थालीपीठांना लावणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. संपूर्ण कांदा यातच घातला तरीही चालेल. आता चवीनुसार मीठ घालूयात, साधारणतः छोटेसे 2 चमचे. पाव चमचा हळद घालू, यामुळे रंग छान येईल. कारण कोणताही पदार्थ ना आपण खाण्यापूर्वी डोळ्यांनी बघतो, म्हणजे टेस्ट करतो, तर तो दिसायलाही छान असावा म्हणून. संपूर्ण जिन्नस पहिले अशीच कोरडी मिक्स करून घ्यायची, कारण कांद्यामध्ये ओलावा असतो, तर यामुळे आपल्याला पाण्याचाही अंदाज येईल. तसं बघायला गेलं तर थालीपीठांचं पीठ हे भाकरीच्या पिठापेक्षा पातळसर ठेवावं लागतं, कारण हे आपण हाताने थापून बनवतो, तर ते व्यवस्थित पसरलं जायला हवं याकरिता. त्यामुळे आता थोडं थोडं करत पाणी घालूयात, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अतिही प्रमाणात पातळ करू नका, नाहीतर मग आपल्याला थालीपीठ व्यवस्थितही थापता येणार नाही किंवा मग त्याला पिठाला लगेचच पाणी सुटल्यासारखं होईल, कारण आपण यामध्ये कांदा घातला आहे, तर त्यामध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. तर बघा, या पद्धतीने थोड्या थोड्या प्रमाणात मी पाणी घालते आहे, हे व्यवस्थित भिजवून घेते आहे. तर साधारणतः या पद्धतीने आपलं पीठ या ठिकाणी भिजवून तयार झालं आहे. इतकं असं हे पातळ आहे, यापेक्षा जास्त पातळ नको. आता आपण चटणीची तयारी करूयात, कारण पीठ आपलं भिजतंय तोपर्यंत. तर चटणीकरिता एक मध्यम आकाराची सालीसह आंबटगोड चवीची कैरी कट करून घेतली. या कैरीच्या संपूर्ण फोडी मिक्सरच्या भांड्यात घालूयात. तयार केलेली चटणी ना भरपूर काळापर्यंत टिकते, त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात बनवली तरीही चालेल. सोबतच 2 ते 3 चमचे गूळ, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घातली. गुळाऐवजी साखर पण घालू शकता आणि हिरव्या मिरच्या घातल्या तरीही चालेल. तुम्हाला नंतर लाल तिखट घालण्याची गरज पडणार नाही. घातलेलं संपूर्ण साहित्य मिक्सरला असंच फिरवून घेऊयात, अजिबात पाणी घालायचं नाही. तर बघा, हलकंसं जाडसर हे मी दळून घेतलंय. बघा, या पद्धतीने आपल्या या चटणीला टेक्स्चर येणार आहे. तर हे साहित्य आता एखाद्या भांड्यामध्ये, पातेल्यामध्ये काढून घेऊ, कारण आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. या चटणीकरता वापरत असलेली संपूर्ण भांडी कोरडीच घ्या, पाण्याचा अंश जराही यामध्ये जाऊ देऊ नका. आता एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये लगेचच थोडीशी मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली
की जिरे घालायचे. जिरे देखील छान असे फुलले जायला हवे. त्याच वेळेला आपली फोडणी खमंग बसते. आता चवीनुसार लाल तिखट घालू आणि ही गरमागरम चुरचुरीत फोडणी लगेचच या कैरीच्या चटणीवर घालू. एकदम मस्त असा तडका बसलाय. यामध्ये तिखटचं प्रमाण आहे, गोडचं प्रमाण आहे. कैरी ही आंबटच असते, त्यामुळे मस्त अशी चटपटीत चवीची झटपट तयार होणारी ही चटणी तयार होते. मी म्हणते थालीपीठीसोबतच कशाला, चपातीसोबत देखील तुम्ही बनवून खाऊ शकता. अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून बघा. बरं, ही झाली चटणी. जरा वेळ साईडला ठेवून देऊ, थालीपीठ बनवायला घेऊ. तर त्याकरिता मी एक सुती रुमाल ओला करून घेतलाय. छान असा घट्टसर पिळून घ्यायचा. एखाद्या पोळपाटावर वगैरे अंथरायचा. त्यावर थोडंसं पुन्हा एकदा पाणी शिंपडायचं. यामुळे आपलं थालीपीठ रुमालाला चिकटत नाही. आता चपातीच्या कणकेपेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा. हातांवर थोडासा गोल करून घेतला की या रुमालावर घालायचा. हात पाण्यामध्ये बुडवून घ्या आणि नंतर बोटांच्या मदतीने हे थालीपीठ अशा पद्धतीने थापून घ्या. शक्य तेवढा गोल आकार देण्याचा प्रयत्न करा. मस्त असं गोल गरगरीत थालीपीठ थापून झालं. आता यावर भरपूर जण तीळ घालतात, पण तीळ हे उष्ण असल्यामुळे मी यावर कांदा घालतीये, जो चवीला अप्रतिम लागेल. कारण हा थोडासा फ्राय होईल ना, तर त्यामुळे कांद्याला कुरकुरीतपणा येतो, हलकासा गोडसरपणा येतो, जो चवीला अप्रतिम लागतो. आता 4 ते 5 होल पाडून घेऊ, जेणेकरून आपलं थालीपीठ खमंग भाजलं जाईल. कारण थालीपीठ हे थोडंसं जाड असतं त्यामुळे. आता हे कापडासह उचलायचं आणि लगेचच गरमागरम तव्यावर घालायचं. त्यापूर्वी तव्यावर थोडंसं तेल लावून घेते, कारण तेलामध्ये हे थालीपीठ भाजले की खूप छान असे खमंग खुसखुशीत लागतात. पण जर तुम्ही डाएटवर असाल तर तेल नाही वापरलं तरी देखील चालेल. तयार झालेलं थालीपीठ रुमालासह तव्यावर घाला आणि नंतर अलगद रुमाल उचलून घ्या. बघा, मस्त असं तव्यावर पडलंय, अजिबात तुकडे देखील पडलेले नाही आहेत. आता आवडत असल्यास तेल, तूप वापरू शकता, बटरही वापरू शकता. मस्त टेस्ट येते. आता दोन्ही साईडने छान असं 5 ते 7 मिनिटाकरिता झाकण ठेवून खमंग आणि खरपूस भाजून घेऊ. सुरुवातीला ज्या वेळेला खालच्या साईडने भाजते त्यावेळेला गॅसची फ्लेम कमी ठेवा आणि नंतर ज्यावेळेला आता आपण पलटवून घालणार आहोत त्यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. यामुळे थालीपीठ कच्चं न राहता व्यवस्थित आतपर्यंत शिजतं आणि सोबतच ते कुरकुरीत आणि खमंग देखील भाजलं जातं. अशाच पद्धतीने अलटपलट करून दोनही साईडने खमंग आणि खरपूस छान असे हलकेसे तांबूसर डाग पडेपर्यंत भाजून घेऊ. आपलं हे थालीपीठ तयार झालं की एकतर ते गरम गरम खायला द्या आणि नसेल जमत तर मग अशा पद्धतीने टोपल्यात किंवा मग एखाद्या जाळीदार भांड्यामध्ये काढून ठेवा. यामुळे ते घामळणार नाही आणि नरम पडणार नाही. असंच खमंग आणि खुसखुशीत राहील. सेम पद्धतीने पुन्हा एकदा दुसरं थालीपीठ बनवून घेते. यावेळेला मी सुरुवातीलाच कांदा घातला. तर या कांद्यामुळे मला अजून एक मस्त टिप्स लक्षात आली की कांदा घातल्यावर आपलं पीठ कमी प्रमाणामध्ये हातांना चिकटतं आणि हे पीठ व्यवस्थित पटापट पसरलं जातं. तर तुम्ही हवी ती पद्धत वापरू शकता. तर या घेतलेल्या साहित्यांमध्ये 8 ते 9 मध्यम साईजचे थालीपीठ तयार होतात. म्हणजेच 4 व्यक्तींकरिता अगदी पुरेसं प्रमाण आहे. मी जसं हे थालीपीठ कांदा घालून बनवलं आहे तसं तुम्ही हे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून देखील बनवू शकता. मस्त टेस्ट होते. मी यापूर्वी ना तुम्हाला आणखी वेगवेगळ्या भरपूर साऱ्या प्रकारच्या थालीपीठांच्या रेसिपी शेअर केल्या आहे. त्या देखील तुम्ही बघू शकता. थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या चवीचे हे थालीपीठ बनवता येतात. तुम्ही जर टिफिन सर्व्हिस करत असाल तर तुम्ही तुमच्या या मेनूमध्ये हा एक ॲड नक्की करू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपले थालीपीठ तयार झाले होते. लगेच गरमागरम सर्व करायला घेते. तयार झालेले थालीपीठ लोणच्यासोबत, दह्यासोबत किंवा आपल्यासारख्याच या कैरीच्या चटणीसोबत सर्व करू शकता. मस्त लागते. आपलं हे थालीपीठ थंड झाल्यानंतरही बघा अजिबात नरम पडलेले नाही आहे. मस्त असे खुसखुशीत आहे. अजिबात वातड देखील झालेले नाही आहेत. त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी नक्की ट्राय करायलाच हवी. सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत किंवा फॅमिली फ्रेंड्ससोबत देखील शेअर करायलाच हवी. यामुळे आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर नक्की लाईक करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.